संपूर्ण महाराष्ट्रात वाळू तस्करी व बांधकाम व्यावसायिक तसेच ग्राहकांना वाळू खरेदीसाठी मोठी किंमत मोजावी लागत होती। तसेच तहसीलदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वाळू माफियांकडून हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले होते। या सर्व गोष्टींचा शासनाने विचार करून नवीन वाळू धोरण आणण्याचं ठरवलं। त्या नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा तालुक्यात राबवण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गिरणा नदी पात्रातून हा वाळू उपसा सुरू करण्यात आला आहे। कळवण तालुक्यातल्या अभोना परिसरात गोसरडाणे व जयपूर या ठिकाणी वाळू उत्खनन व वाळू डेपो याची निर्मिती प्रशासनाने केली आहे। त्यानुसार निविदाधारकांनी शासनाच्या अटी शर्तींची अंमलबजावणी केली आहे का? ग्राहकांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना काही अडचणी येतात का? तसेच उत्खनन होऊन चांगल्या दर्जाची वाळू ग्राहकांना मिळते का? या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी प्रबंधभूमीची टीम थेट वाळू डेपोवर व गिरणा नदीपात्रात उत्खनन होणाऱ्या ठिकाणी पोहोचून पडताळणी केली आहे। त्याबाबत आमचे कळवण तालुका विभागीय संपादक प्रकाश बागुल यांनी घेतलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जी बांधकामासाठी लागणारी वाळू आहे त्या वाळू ग्राहकांना मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा संकटांचा सामना ग्राहकांना करावा लागत होता। त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाने नवीन वाळू धोरण आखण्यात आलेलं आहे शासनाकडून, आणि त्या वाळू धोरणाची नेमकी अंमलबजावणी कशी होते, शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी अंमलबजावणी होती का, ग्राहकांना शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारित दरामध्ये वाळू मिळते का, ह्याच गोष्टीची पडताळणी करण्यासाठी आपण आज नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका आणि कळवण तालुक्यातून जे डेपो दिलेले आहेत त्या डेपोच्या ठिकाणी आलेलो आहोत। आपण अभोना परिसरातील गोसरडाणे गट नंबर 24 मध्ये 102/24/1 या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी वाळू या ठिकाणी उत्खनन करून आणि डेपो पर्यंत नेली जाते। तर आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून ग्राहकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाळू मिळते आणि कशा क्वालिटीची वाळू मिळते या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि नक्कीच ग्राहकांना त्या ठिकाणी प्रबंधभूमीच्या या रिपोर्टनुसार ग्राहकांना त्या गोष्टी समजतील आणि ग्राहक जास्तीत जास्त त्या गोष्टीचा फायदा घेतील, हा आपला उद्देश आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गिरणा नदी पात्रात आपण पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी ते उत्खनन होतं, हे याच ठिकाणाहून उत्खनन होतं। या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेली जी वाहनं आहेत ती वाहनं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। त्यांना GPS असतील ते पण त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि शासनाच्या निर्देशानुसार जे पाठीमागचा भाग आहे वाहनाचा, त्या वाहनाला पिवळा कलर देखील असणं गरजेचं आहे, तो देखील या ठिकाणी दिसतो आहे। या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि GPS थ्रू डायरेक्ट जे मॉनिटरिंग आहे ते प्रकल्प कार्यालयात केले गेलेलं आहे। या ठिकाणी प्रकल्प कार्यालयात त्यांचं सगळं चित्रीकरण या ठिकाणी दिसतं, म्हणून एकंदरीत गैरप्रकार हा या ठिकाणी घडणार नाही याची पूर्णपणे खात्री या ठिकाणी प्रशासनामार्फत केली गेलेली आहे। आता आपण जर बघितलं तर जी नदीमधनं वाळू निघते ती वाळू या ठिकाणाहून यंत्राच्या सहाय्याने काढून आणि ही जी चाळण दिसते आहे या चाळणीद्वारे त्या ठिकाणी त्याचं गाळणी केली जाते आणि जी वाळू ट्रॅक्टरमध्ये चांगल्या रीतीने चांगल्या क्वालिटीची त्या ठिकाणी पडते तीच या ठिकाणाहून केंद्रावर नेली जाते, डेपो केंद्रावर नेली जाते। असे एकंदरीत या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। आता या ठिकाणी जो कळवण तालुक्यामध्ये ठेका देण्यात आलेला आहे तो सूर्या ट्रेडर्स आणि डेव्हलपर्स यांना देण्यात, जे डेपो व्यवस्थापक आहेत या केंद्रावरचे निलेश पाटील, त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत। आणि एकंदरीत या ठिकाणी कशा पद्धतीने अडचणींना सामोरे जावं लागतं, कारण की हा जर बघितला तर नदी किनाऱ्याचा भाग आहे, या ठिकाणी नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असू शकतो। या सगळ्या गोष्टींचा आपण अडचणी येणाऱ्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाटील साहेब, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। कशा पद्धतीने कामकाज या ठिकाणी चालतं, शासनाने काय नियम आखून दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने कामकाज होतं का? आपण शासनाने नवीन वाळू धोरणानुसार आपल्याला आपण हा गौण खनिज शाखा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने आपल्याला हा ठेका मिळालेला आहे आणि माननीय तहसीलदार, माननीय प्रांत कळवण तसेच माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या अखत्यारीत आपण त्याचं कामकाज आपण चालवत आहोत। नवीन वाळू धोरणानुसार, शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार बेघरांकरता
5 ब्रास वाळू ही रॉयल्टी त्यांना त्याच्यातून माफी देण्यात आलेली आहे. त्यांना फक्त रॉयल्टी माफी असल्याने त्यांना फक्त त्यांच्या घरापर्यंतचा वाहतूक खर्च हा फक्त आम्हाला वाहतुकी करता येणारा जो वाहतूक खर्च तो फक्त त्यांना द्यायचा आहे. याचा जास्तीत जास्त लाभ बेघर आणि तसेच इतर लोक जे आहे जे घर बांधू इच्छितात भविष्यात किंवा आता शासनाने आखून दिलेल्या विविध योजनांच्या अखत्यारीत येणार कांदाचा असेल, विंधन विहिरी असतील, बेघर घरकुलं असतील, ग्रामपंचायतीची काही किरकोळ कामं असतील, त्यांना याचा जास्तीत जास्त लाभ देण्याकरता शासनाने नवीन वाळू धोरण आणले. हे वाळू धोरण आखताना शासनाने काही निर्देश आखून दिलेले. याचं कामकाज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेनुसार केलं जातं. याची वाहतूक आम्ही ज्या वाहनांद्वारे करतो, वाहतुकी करता जी वाहनं आम्ही वापरतो, आता इथे रस्ते खराब असल्यामुळे, शेतीचे रस्ते असल्यामुळे आपण ट्रॅक्टरद्वारे सध्या त्याची वाहतूक डेपो पर्यंत करतो. आभोण्याला गिरणा वजन काट्याच्या शेजारी आपण आपला अधिकृत वाळू डेपो आपण तयार केलेला आहे. आपल्या सगळ्या वाहनांना GPS प्रणालीद्वारे ते सगळे वाहनं आपण हे केलेले आहेत. तसेच संध्याकाळी 6 नंतर कुठल्याही प्रकारची वाहतूक आपण नदीपात्रातून वाळू डेपो पर्यंत आपल्याला करता येत नाही, त्याचं आपण काटेकोरपणे आपण पालन करतो. तसेच वेळोवेळी प्रांत ऑफिस कळवण, तहसीलदार कळवण व गौण खनिज शाखा नाशिक यांच्याकडून जे वेळोवेळी आपल्याला निर्देश दिले जातात त्याचं आपण पालन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्र शासनाने अधोरेखित केलेल्या नवीन वाळू धोरणानुसार तरी ती धारक म्हणजे ज्यांना गरजेची आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाचं स्वामित्व धन भरून आपण ती कशी पोहोचवता येईल याच्याकरता आपण हे करतो. त्याची एक साधारण एक सोपी त्याची पद्धत अशी आहे. आपण सेतू कार्यालयात आपण ते रजिस्टर केलेलं आहे. आमचा डेपो जो आहे तो आभोना येथील सेतू कार्यालयात आपण रजिस्टर केलेला आहे. तिथे आपण आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड, बेघर जर असेल तर बेघर मान्य तहसीलदारांनी बेघरांची सूची आपल्या सेतू कार्यालयात दिलेली आहे. ती अद्याप अप टू डेट झालेली नाहीये बहुतेक, पण सोमवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत ती अपडेट होण्याची शक्यता आहे. तर 600 रुपये तिथे चलनानी भरून तुम्हाला तुमच्या घरापर्यंत वाहतूक खर्च वेगळा असा देऊन आपल्याला रीती देता येईल. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण शासनाचं रॉयल्टी भरून शासनाचं जास्तीत जास्त रॉयल्टीने निधी जमा होऊन आपण चांगल्या प्रकारची दर्जेदार आपल्या वाळू आपल्या बांधकामाकरता वापरण्यास उपलब्ध आहे. तरी त्याचं सगळ्यांनी हे करू. संधी आहे आपल्याला ही. महाराष्ट्र शासन आपल्या प्रशासनाने नवीन धोरणानुसार दिलेली ही एक चांगली संधी आहे, तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा. पाटील साहेब, एक सांगा, या वाळू धोरणाच्या पहिले जी वाळू माफियांची जी साखळी होती त्यामध्ये ग्राहकांना आवाडवे पैसा ओतावा लागत होता, चढ्या दराने वाळू विक्री करावी लागत होती. या सगळ्या गोष्टीला आळा बसेल याच्यामुळे काय वाटतं? महाराष्ट्र शासनाचं नवीन वाळू धोरण हे सर्वसामान्य माणसांना नजरेसमोर ठेवून आखण्यात आलेलं आहे. तर याचा नक्कीच आधी आता नेमकं काय झालं, मी पण या क्षेत्रात नवीनच असल्यामुळे मागच्या याच्याबद्दल मलाही काही फारशी माहिती सांगता येणार नाही. पण आत्ताच्या धोरणाने सर्वसामान्य माणसाला आणि सर्वांना याचा निश्चित चांगला फायदा होईल. शासनाला चांगल्या प्रकारे महसूल जमा होऊ शकेल आणि जुन्या काही ज्या आता आपण सांगितल्याप्रमाणे जुन्या काही ज्या व्यवस्था होत्या त्याला निश्चितच प्रवाहामध्ये शासनाचं कुठलाही महसूल न बुडवता, आत्ताच्या धोरणानुसार कुठलाही महसूल न बुडवता लोकांना स्वामित्व धन भरून जास्तीत जास्त लोकांना याचा 100% आणि निश्चितच फायदा होऊ शकेल. दुसरी गोष्ट एक महत्वाची पाटील साहेब, हा जो एरिया आपण बघतो आहोत हा आभोना शहरापासून पूर्वेच्या पश्चिमेच्या दिशेला असेल आणि या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तुमचा GPS असेल किंवा मग कॅमेरा असतील, या ठिकाणी निष्कामित होऊ शकतात किंवा चालू नाही शकत. या अशा अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो. 100% इथे आपल्या दुर्गम भागामध्ये हा थोडासा रिमोट एरिया असल्यामुळे आपल्या ज्या वाहनांना GPS सिस्टीम्स आहेत त्या बऱ्याच वेळेस त्या काही काळाकरता
बंद पडतात त्या. मग त्याचा प्रत्येक आपल्याला शौर्य इन्फोटेक म्हणून पुण्याला जे महाराष्ट्र गौण खनिजचं सॉफ्टवेअर ज्यांनी डेव्हलप केलंय त्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य या प्रोसेसमध्ये. तर नेटवर्कचा 100% इश्यू आहे. बऱ्याच लोकांना आपण जेव्हा रजिस्टर करतो तेव्हा रजिस्टर ज्याच्या नावाने आपण रॉयल्टी रजिस्टर केली आहे, ज्या धारकाच्या नावाने आपण स्वामित्व धनाच्या पावत्या हे करतोय रजिस्टर करतोय, त्या प्रत्येकालाच मोबाईलमध्ये OTP त्या विहित वेळेत जातोच असं नाही. बरं, ह्या सगळ्या सिस्टीम मोबाईल मध्ये लिंक असल्यामुळे त्याचा रॉयल्टी काढण्याचा कालावधी, जाण्याचे ठिकाण, तिथून परत येण्याचे ठिकाण, ह्या सगळ्या मॅपिंगद्वारे हे केलेले असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोसिजर आपल्याला फॉलो कराव्या लागतात. ह्या प्रत्येक वाहनाचं खाली वाहनाचं वजन पण आपण गिरणा काटा आपण आपला डेपोला संलग्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची पाटील साहेब, का या ठिकाणी जी वीज उपलब्ध आहे ती जर समजा गेली तर त्याची तुम्ही व्यवस्था कशी केलेली आहे? इथे वीज जाण्याचं पण MSEB कडून पण बऱ्यापैकी लोड शेडिंग असतं किंवा सिंगल फेज असते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण आम्ही तो प्रयत्न CCTV आमचे डेपोवरचे, काट्यावरचे, नदीवरचे जे चालू असतात, तर आम्ही त्याला बॅटरी बॅकअप किंवा इन्व्हर्टरच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी जनरेटरची व्यवस्था आहे तिथे आमच्याकडे. इथे वाळूचं प्रत्येक खाली वाहनाचं वजन, त्याच्यानंतर भरलेल्या वाहनाचं वजन आणि ते सॉफ्टवेअर अशा पद्धतीने शासनाने तयार केलेले की त्याच्यामध्ये आपण विहित नमुन्यात, विहित वेळेमध्ये जागेपर्यंत पोहोचणं आणि विहित मापात, म्हणजे एक ब्रास जर आपण साधारण बुक केली असेल तर आपल्याला एक ब्रासच परमिसिबल आहे. एक ब्रासच्या वरती 10 किलो जरी असेल समजा ट्रॅक्टर मध्ये माल, तरी आपली रॉयल्टी निघत नाही त्या ठिकाणी. म्हणून ग्राहकाला, शासनाला तर याचा 100% रेव्हेन्यू मिळतो, परंतु ग्राहकाला पण त्यांनी मोजलेल्या पैशाचं 100 पुरेपूर मोजमाप, म्हणजे वजनाने त्याचं वजन त्या पावतीवरती आपलं वजनच येतं, त्याच्याशिवाय त्याची रॉयल्टी, त्याचं सॉफ्टवेअरच अशा पद्धतीने त्यांनी तयार केलंय की त्याच्याशिवाय त्याची रॉयल्टीची रिसीटच आपल्याला मिळू शकत नाही. तर हा शासनाचा पण फायदा आहे आणि ग्राहकाचा सुद्धा हा मोठा फायदा आहे. आणि रास्त दरात त्याला, चांगल्या प्रकारची वाळू रास्त दरात त्याला मिळण्याचा हा एक प्रयत्न आहे. निश्चित पाटील साहेब, चांगल्या रीतीने अशी माहिती पाटील साहेबांनी दिलेली आहे. आणि जे शासनाने ठरवून दिलेले जे वाळू धोरण आहे, या ठिकाणी कशा अडचणी येतात आणि ग्राहकांनी कशा पद्धतीने अर्ज करावा आणि इथून जी वाळू जाते त्याचा वाहतूक खर्च कसा असेल, त्याचा खर्च कसा असेल, या सगळ्यांचा गोषवारा पाटील साहेबांनी दाखवलेला आहे. आपल्याजवळ आता शासनाने जे आदेश दिलेले आहेत त्याची कॉपी पण आहे आणि त्यानुसार या ठिकाणी या वाळू उत्खनन केंद्रावर त्या ठिकाणी सगळी पूर्तता केलेली आहे का याचाच पडताळणी करण्यासाठी प्रबंधभूमी या ठिकाणी पोहोचलेले आहे. आणि आपण बघू शकतो तंतोतंत पालन या ठिकाणी जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे. या ठिकाणी जे वाहन आहेत ते सुस्थितीत असं दर्शवण्यात आलेलं आहेत आणि या ठिकाणाहून जी वाहतूक होती ती चांगल्या पद्धतीने होती असं देखील या ठिकाणी एकंदरीत चित्र आहे. आणि आपण जर बघितलं तर सकाळी जे वाहनांचं जे टायमिंग आहे ते सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची वाहतूक या ठिकाणी होत नाही असं एकंदरीत या ठिकाणी सगळी उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता आपण याच्यानंतर उत्खनन ठिकाणाहून थेट याच्यापर्यंत पोहोचणार आहोत ज्या ठिकाणी वाळू संकलन केंद्र आहे, त्यांचा डेपो आहे आणि त्या ठिकाणाहून ग्राहकांना ती वाळू त्याच्या घरपोच जे जाते त्या वाहनातून जाते त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. एकंदरीत तिथं शासनाच्या निर्देशानुसार कशा